मध्ये होता होता इतकी जुनी झाली की आता ती कंपनीच बंद पडली. म्हणून मायक्रोमॅक्स मोडू, तुमची पाठ मोडू नका. प्लीज डोंट गेट दिस फोन. ओके, टेक गुरु मध्ये आता वेळ झाला एका ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत एक असा फोन आणि एक असा कम्प्युटर जो खास तुमच्या आई बाबांसाठी बनवला आहे. एसी चाललाय. होय, एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. आम्ही प्रत्येक जीवन सोबत तुमचं स्वतःचं मिनरल वॉटर. एसी चाललाय. एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. अब बच के ना जाएगा तू. तुम्हारी तो मैंने आंख फोड़ दिया. तुम्हारा तो मैंने हाथ तोड़ दिया यार. सॉरी, वो वाला नहीं, वो वाला. तुम यहाँ क्या कर रहे हो भाई? तुम्हें तो मैंने ऊपर पहुंचा दिया. और आप? मैं तो आपके साथ जाऊंगी. अमूल माचो, बड़े आराम से. आसमानों को छूने का हौसला है, फिर भी पांव जमीन पर टिकाते हैं. कुछ लोग सुमो चलाते हैं. सुमो विक्टर आपकी पहचान. अहो, ऐकलत का राजू, आज संध्याकाळी वेळेवर घरी या. आणि हे बघा, येताना 2 किलो बटाटे आणि 2 किलो कांदे पण घेऊन या म्हटलं. येताना विजेचं बिल भरून या. आणि ऐका, ते जोगळेकर आहेत ना, त्यांना उधार देणं बंद करा. तुमच्या राजूची आई बोलतेय. जर मोबाईल लागत नसेल तर आणखी काय करणार? त्यापेक्षा घ्या टाटा इंडिकॉम, ज्याचं नेटवर्क आहे कंजेशन फ्री. TRAI लागोपाठ 6 रिपोर्ट्स प्रमाणे. तेव्हा फक्त टाटा इंडिकॉमच्या विस्तृत कव्हरेज वरूनच कॉल करा. एक अत्यंत रोमांचक क्षण. बॉलरला थांबण्यासाठी इशारा केला आहे. कदाचित वर्ल्ड कपच्या हिरोला खेळ पाहताना अडचण होते. लेग अंपायरला बाजूला व्हायचा इशारा. सचिन 199 वर आणि एका जबरदस्त स्ट्रोक सोबत वर्ल्ड कपच्या हिरोचा वाजला आहे फोन. अरे मी मॅच बघतोय, नंतर फोन कर. कॉल पूर्ण झाला आणि सोबत पूर्ण झालं सचिनचं द्विशतक. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी पुढे येत आहेत सचिन, पण थांबले आहेत. अच्छा, यांच्यासाठी तुम्ही सुद्धा होऊ शकता कॅस्ट्रॉल वर्ल्ड कपचे हिरो यांच्यासारखे. कॅस्ट्रॉल विकत घ्या आणि शानदारपणे स्टेडियम मध्ये मॅच पहा. इतर भरपूर बक्षिसे जिंका माझ्या ऑटोग्राफ सोबत. वेलकम बॅक आफ्टर ब्रेक. अंकित, कुठलाही नवीन फोन आला, कम्प्युटर आला, लॅपटॉप आला, कॅमेरा आला की आपण फटाफट ऑपरेट करतो, बरोबर? फार फार तर एक पहिली 5 मिनिटं जातात कुठे काय आहे सापडायला. ऍब्सोल्युटली. लर्निंग कर्व आपल्यासाठी नेक्स्ट टू झिरो असतो. काहीच वेळ लागत नाही आपल्याला. पण हाच जर समजा तुम्हाला एक नवीन फोन तुमच्या आई बाबांसाठी, आजी आजोबांसाठी घ्यायचा असेल, तेव्हा किती गोष्टींचा विचार करायला लागतो? एक पूर्ण सुट्टी घ्यावी लागते. सिरियसली, वीकेंडवर जर फोन विकत घेतला तर चांगलं लक असेल. अदरवाईज एक दिवस सुट्टी घेऊन घरी बसून आई बाबांबरोबर बसून त्यांना एक एक फीचर समजवा. SMS नोटिफिकेशन हे असतं, लाल लाईट पेटतोय म्हणजे मिस्ड कॉल आलाय तुम्हाला किंवा नवीन मेसेज आलाय. किंवा एक हमखास होणारी गोष्ट म्हणजे SMS टाईप करायला गेल्यावरती डिक्शनरी ऑन होते आणि मग काहीतरी भयंकर शब्द येत राहतात. भयंकर शब्द येतात आणि ती डिक्शनरी ऑफ कशी करावी किंवा SMS कसा पाठवावा, कॉन्टॅक्ट कसा चूज करावा, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला इट्स सेकंड नेचर टू अस. कारण वी आर बॉर्न, ओके आय वोंट से वी आर बॉर्न विथ दिस, पण आपण एवढे वर्ष वापरतोय या सगळ्या गोष्टी, म्हणून आपल्याला दुसऱ्यांदा विचारच करावा लागत नाही कोणता फोन घेऊ. आपण फीचरवर विचार करतो, किती मेगापिक्सेल कॅमेरा आहे, टचस्क्रीन आहे का, क्वालिटी आहे. पण आपले जे आई बाबा असतात किंवा जे आजी आजोबा आहेत
ह्यांच्यासाठी फोन घेताना यू हॅव टू थिंक कम्प्लिटली डिफरंट. आणि म्हणूनच याचा विचार थँक गॉड एका कंपनीने केलेला आहे. आयबॉल ही कंपनी जी कम्प्युटर ऍक्सेसरीज आणि पेरिफेरल्ससाठी जी फेमस आहे, या कंपनीने खास सिनियर सिटीजनसाठी एक आणलाय फोन. या फोनचं नावच आहे आसान. आयबॉलचा आसान फोन कशी बनवत आहे लोकांची लाईफ आसान, आणि त्याबरोबर बघूया एक असा कम्प्युटर ज्याच्यासाठी तुम्हाला विंडोज शिकायची गरज नाही, स्टार्ट मेनू, प्रोग्राम्स, ऍप्लिकेशन काहीच गरज नाही. HP ने एक ब्रँड न्यू टचस्क्रीन कम्प्युटर काढला आहे खास अशा लोकांसाठी जे पहिल्यांदा कम्प्युटरला हात लावत आहेत. लेट्स चेक आउट दीज टू गॅजेट जे तुम्ही खास तुमच्या आई बाबा आजी आजोबांसाठी विकत घेऊ शकता. कृष्णन फॅमिली. इतर फॅमिली सारखेच लहान मोठे सगळे जण या फॅमिलीत आहेत. पण इतर 90% भारतीय कुटुंबांसारखाच एक प्रॉब्लेम इकडे देखील आहे. यंगस्टर्स आहेत टेक सेव्ही, पण आईचा फोन वाजला की मग कृपा, हाँ इधर आ, ये मैसेज देख. अच्छा, तू रिप्लाई नहीं कर पा रही है? बहुत इजी है मम्मा. मेरे मॉम के जनरेशन के लिए जो टेक savvy नहीं है, जिनको आदत नहीं है मोबाइल फोन यूज करना, उनके लिए तो बहुत बहुत मुश्किल हो जाता है. मतलब जो बेसिक फीचर्स होते हैं जैसे फोन रिसीव करना और रख देना फोन, या कॉल कैंसिल कर देना, सेव करना नंबर्स, मैसेजिंग करना, ये सब मुश्किल हो जाता है. कभी कभी रिंग बजता तो मैं उठाती भी नहीं हूँ. अगर मैं बाहर जाऊँ या फिर कीर्तना भी घर पे नहीं है तो दिक्कत हो जाता है कांटेक्ट करने में, और मॉम कोई नंबर सेव कर पाएगी नहीं कर पाएगी, मैसेज रिसीव कर पाएगी नहीं कर पाएगी, ये सारे प्रॉब्लम्स आ जाते हैं. टू मैसेज समबडी और टू मैसेज समथिंग स्पेशल मेरे से नहीं होता है. इतने सारे सर्विस प्रोवाइडर्स हैं, कोई एक ऐसा कोई फ़ोन लॉन्च करे जिसमें हमारे मॉम के जनरेशन के लोग जो हैं, नॉट जस्ट सीनियर सिटीजन्स, लेकिन जो कोई लोग टेक savvy भी नहीं होते, वो आसानी से यूज कर सके. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आयबॉलने तयार केलाय खास फोन आयबॉल आसान. हा फोन तयार करण्यात आलाय खास सिनियर सिटीजनसाठी, आणि या फोनची खासियत आहे याचं डिझाईन. मोठ्या बटनांमुळे या फोनवरती टायपिंग करणं किंवा नंबर शोधणं होतं एकदम सोपं. या आसान फोनचा डिस्प्ले पाहताना तुम्हाला जरी छोटा वाटत असला तरी त्यामागेही एक कारण आहे, याची फॉन्ट साईज. या फोनची फॉन्ट साईज आहे एकदम मोठी, आरामात वाचता येईल अशी. त्यामुळे या स्क्रीनवरती एका वेळी एकच फीचर दिसतं, म्हणजे कन्फ्युजन होण्याचा, योग्य ऑप्शन निवडण्याचा सवालच उरत नाही. आणखीन एक गोष्ट, ज्या लोकांना तुम्ही सगळ्यात जास्त कॉल करता त्या 2 जणांचे फोन नंबर्स तुम्ही फेवरेट म्हणून सेव्ह करू शकता, म्हणजे पुन्हा पुन्हा फोन बुक मध्ये जाऊन नाव शोधून नंबर शोधायची गरजच राहणार नाही. या आयबॉल आसान फोन मध्ये आहेत अलार्म, रेडिओ, कॅल्क्युलेटर, टॉर्च सारखी साधी आणि नेहमी लागणारी फीचर्स. या फोनची किंमत आहे 3,500 रुपये. पण आता मोबाईल फोन सारखंच कम्प्युटर वापरणं देखील सोपं व्हायला हवं. ओके, शिफ्ट एंड जीरो. ओके, सो ब्रैकेट्स होगा. कंप्यूटर चलाना आता है, ऐसा नहीं आता है, मगर या उसमें भी मेरे को इन लोगों का मदद लेना पड़ता है. यात सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आलाय HPचा ड्रीम स्क्रीन. हा आहे ऑल इन वन पीसी. दिसायला जितका स्टायलिश, वापरायला तितकाच सोपा. विंडोज किंवा मॅक ऑपरेटिंग सिस्टीम वरती न चालता हा ड्रीम स्क्रीन चालतो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर. याचा युजर इंटरफेस वापरायला एकदम साधा सोपा आहे. याशिवाय तुम्ही या ड्रीम स्क्रीनच्या इंटरफेस वरचा सगळा मेनू, सब मेनू हिंदी मध्ये पाहू शकता. शिवाय हिंदी मध्ये टाइप देखील करू शकता. याला परफेक्ट बनवतो तो याचा व्हॅल्यू फॉर मनी फॅक्टर, म्हणजे स्वस्त आणि मस्त. या HP ड्रीम स्क्रीनची किंमत आहे 20,000 रुपये, आणि या ड्रीम स्क्रीन सोबत तुम्हाला टाटा फोटॉन प्लस किंवा मग एअरटेलचं ब्रॉडबँड कनेक्शन 750 रुपयांमध्ये मिळू शकेल. HPचा हा ड्रीम स्क्रीन आहे टच स्क्रीन.
त्यामुळे तुम्ही फक्त एका टचनी ट्रेनचं तिकीट बुकिंग करू शकता, लाईटचं किंवा फोनचं बिल भरू शकता किंवा मग तीर्थक्षेत्रांचं लाईव्ह दर्शन घेऊ शकता. HP ने खास या ड्रीम स्क्रीनच्या कस्टमर्ससाठी एक वेगळं कॉल सेंटर देखील सेटअप केलंय. हे कॉल सेंटर 24 तास तुमची मदत करण्यासाठी सज्ज असेल. पण यामध्ये काही मायनस पॉइंट्स देखील आहेत. HPच्या या ड्रीम स्क्रीन वरती तुम्ही इतर कोणतीही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू शकणार नाही. पण इतकी गोष्ट सोडली तर घरातल्या सिनियर लोकांसाठी हा ऑल इन वन कम्प्युटर परफेक्ट आहे. आसान फोन बघून कदाचित जर कोणाला असं वाटत असेल ना की अगदीच बेसिक आणि असा काहीतरी फोन असेल तर माइंडेड हा फोन मला स्वतःला खूप आवडलेला आहे. मला सुद्धा डेफिनेटली. म्हणजे मला असा प्रश्न पडलाय की जर आयबॉल सारखी कंपनी जी फोन साठी फेमस नाहीये ते इतका विचार करू शकतात तर मग आपल्या नोकियावाल्यांनी इतकी वर्ष काय केलं. हो, जगातली नंबर 1 मोबाईल फोन कंपनी. तुम्ही लाखो करोडो मिलियन्स आणि बिलियन्स फोन विकतात आणि $1 बिलियन कमवतात. जर तुम्ही एवढा सोपा फोन नाही विचार करू शकले तर काय केलं तुमच्या R&D डिपार्टमेंटने. बरोबर, कारण या फोन मध्ये काही फीचर्स इतकी भन्नाट आहेत की याच्या पाठी एक SOS कॉल फंक्शन आहे की जर अतिशय काहीतरी इमर्जन्सी आली